एकेकाळी ममता बॅनर्जी या काँग्रेसच्याच होत्या। सध्या नियतीनं असं काही दान टाकलंय की त्या परत काँग्रेसवासी होतात का काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नवनव्या घडामोडी घडतायत। पश्चिम बंगालच्या राजकारणातली सध्याची मोठी घडामोड आहे ती म्हणजे तृणमूलची फाटाफूट। तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला जबरदस्त आव्हान मिळालंय। त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा हा मुद्दा धक्का म्हणूनच स्वीकारला गेलाय। आधी निवडणुकीतला दारुण पराभव आणि आता पक्षाला पडलेलं खिंडार, या सगळ्यातून ममता बॅनर्जींच्या समोर अडचणी वाढल्यात। त्यामुळे तृणमूल काँग्रेस आता पश्चिम बंगालमधून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात। अर्थात असा कुठला राजकीय पक्ष कधीच कुठून कायमस्वरूपी हद्दपार होत नसतो, तो क्षीण होत असतो। मात्र जी स्थिती सध्या तृणमूलची आहे ती अधिकाधिक कमकुवत होणाऱ्या राजकीय पक्षाची असावी तशीच आहे। आता पक्ष मजबूत करायचा की पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असा एकच सवाल ममता बॅनर्जी यांच्या समोर उभा ठाकलाय। ममता बॅनर्जी यांच्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी बंडखोरी केली। या आमदारांनी बंडखोरी केल्याच्या नंतर आपला वेगळा गट स्थापन केला। त्यानंतर तृणमूलच्या 20 खासदारांनी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्याशी फारकत घेतली आणि आपण पक्षाच्या भूमिकेच्या वेगळे होत आहोत असं स्पष्टपणे सांगून टाकलं। या दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना एक प्रस्ताव दिलाय। सोनिया गांधी म्हणतात की तृणमूल वेगळी कशाला ठेवायची, तृणमूलचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करून टाका आणि काँग्रेसला या निमित्तानं पश्चिम बंगालमध्ये जीवनदान मिळवून द्या। काँग्रेस तशीही पश्चिम बंगालमध्ये अत्यंत क्षीण आहे। फक्त आणि फक्त मुसलमानांनी मतं दिली म्हणून काँग्रेसचे 2 आमदार कसेबसे निवडून आले आहेत। गेल्या जवळपास 40 वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचं अस्तित्व शून्य आहे। आता काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा आपली स्थिती परत मिळवायची असेल तर कार्यकर्ता बांधणी करावी लागेल। ममताच्या बळावर हे व्हावं अशी सोनिया गांधींची इच्छा दिसतीये। काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर ममता बॅनर्जींनी यावं आणि त्या बदल्यात तृणमूल या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करावं अशी ऑफर आहे। पण यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याचा। अभिषेक बॅनर्जी सध्या पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि त्याचबरोबर खासदार सुद्धा। याच्या पलीकडे जाऊन तेच पद काँग्रेसमध्येही कायम राखलं जाईल असा विश्वास सोनिया गांधींकडून ममता बॅनर्जी यांना दाखवण्यात आलाय असं कळतं समजतं। आता सोनिया गांधींचं ऐकायचं आणि काँग्रेसमध्ये जायचं हा जर निर्णय ममता बॅनर्जी घेणार असतील तर त्यांच्यासाठी पण आव्हानं कमी नाहीत। राष्ट्रीय बैठकीमध्ये ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली आणि अभिषेक बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली टीएमसी पक्ष हे जॉईन झालेला आहे, हे जुळलेलं आहे। ती बैठकीमध्ये बरेच दिवस नंतर त्यांचं आणि सोनिया गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख यांचं पूर्वीसारखा रिश्तेचे बागडोर परत जुळता असे दिसत आहे। ममता बॅनर्जी इथे प्रश्न आहे, ममता बॅनर्जी काँग्रेसचं जे विलयाचा प्रस्ताव आलाय काँग्रेसतर्फे ते वास्तविक करणार का? मला वाटते ह्याच्यापेक्षा चांगला आणि ह्याच्यापेक्षा बेहतर काही मौका ममता बॅनर्जीकडे राहिले नाहीये। कारण त्यांची अपशासन, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला पश्चिम बंगालमध्ये अपशासन, दुर्नीती, हिंसाचार ही जी सगळी घटना आहे त्या घटनेचा एक राजनैतिक शेल्ड म्हणजे राजनैतिक ढाल म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसकडे जाण्यापेक्षा बेहतर उपाय काही मला दिसत नाही।
आता जर ममता पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हायला निघाल्या तर काय काय घडेल त्याची एक झलक आपल्यासमोर. ममतांना काँग्रेसमध्ये जायचं असेल तर त्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की सध्या त्यांच्यासमोर आपला पक्ष सांभाळण्याचं आव्हान उभं ठाकलंय. बंडखोरी आणि अंतर्गत वादामुळे त्यांच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या. आपला पुतण्या अभिषेक याला पक्षातल्या उरल्या सुरल्या ज्येष्ठांचा विरोध आहे. तृणमूल काँग्रेसची अवस्था आपसारखी होईल ही ममता यांना भीती सतावतीये. काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन झाली तर सोनिया गांधींचा प्रस्ताव ममतांनी स्वीकारला असं म्हणावं लागेल. तृणमूल जर काँग्रेसमध्ये विलीन झाली तर ममता यांना उपाध्यक्षपद मिळेल आणि अभिषेक बॅनर्जी हे काँग्रेसचे सरचिटणीस होतील. मुद्दा हाच की इतकं सगळं करून ममतांना सोनियांचं नाही तर राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारावं लागेल. तृणमूलनं बंगालमध्ये सत्तेत येण्यासाठी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी भरपूर मेहनत घेतली होती. पण यंदा बंगालच्या लोकांनाच ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जीची जोडगोळी नको होती. तृणमूल काँग्रेसच्या संघर्षाच्या काळात ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक याला पक्षात स्थान नव्हतं. तृणमूल सत्तेत आल्यावर ते मागल्या दरवाजानं पक्षात आले आणि पक्षात आल्यावर कानामागून येऊन तिखट व्हावेत तसंच वागू लागले. सगळी सूत्र त्यांनी आपल्या भोवती फिरवायला घेतली. त्यामुळे पक्षातले ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात गेले. दोघांमध्ये आमने सामने घेत संघर्ष सुरू झाला. यावेळी ज्येष्ठांची बाजू घेण्याऐवजी ममतांना आपला पुतण्याच प्यारा ठरला. पक्षात आपल्याला डावललं जातंय अशी भावना तृणमूलच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना जाणवू लागली आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातल्या कुरबुरी वाढू लागल्या. ममता बॅनर्जींकडे केलेल्या तक्रारींकडे होणारं दुर्लक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांचं वाढतं वर्चस्व यामुळे आज तीच अवस्था तृणमूलची दिसते आहे जी होणं अपेक्षित होतंच. अभिषेक बॅनर्जी हे असं काय रसायन आहे की ज्याच्या विरोधामध्ये एक अख्खा पक्ष खड्ड्यात चाललाय आणि खड्ड्यात चाललेल्या या पक्षाकडे त्या पक्षाच्या प्रमुखाचं जवळपास दुर्लक्ष आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून अभिषेक बॅनर्जी यांना महत्त्व दिलं गेलं. अभिषेक यांनी अनेक वादांना जन्म घातला आणि त्याचमुळे ते बऱ्याचशा वादात केंद्रबिंदू ठरले. संघर्षाच्या काळात ज्येष्ठांनी केलेली मेहनत आणि प्रयत्न याचा नेतृत्वाला विसर पडल्याचा आरोप तिथूनच सुरू झाला. पक्षातले जुने नवे यांच्या विरुद्ध अभिषेक बॅनर्जींनी संघर्ष लावला असंही म्हटलं जाते. शुभेंदू अधिकारी एकेकाळी तृणमूलमध्ये होते. अभिषेक यांच्याशी संघर्ष झाल्यानं ते पक्ष सोडून गेले आणि नंतर जे घडलं तो इतिहास आहे. ममता यांनी आपल्या पुतण्याचीच बाजू घेतल्यानं ज्येष्ठांनी तृणमूलपासून दूर होणं पसंत केलं. शुभेंदू यांना पदावरून हटवल्यानंतर ज्येष्ठ नेते नाराज होते. ती नाराजी ममता यांना कळवण्यात आली होती. पण ऐकतील त्या ममता बॅनर्जी कसल्या. ज्येष्ठांचा विरोध अभिषेक यांना कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही होत राहील. अभिषेक यांच्यावरील हल्ल्यामागेही पक्षातलेच नेते आहेत असा आता उघड आरोप आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल जर समजा अशाच पद्धतीनं चालवला तर तो प्रचंड दबावाखालीच राहील असं चित्र आहे. याची कारणंही काही कमी नाहीत. सत्ता गमावल्याच्या नंतर ममता बॅनर्जींना धक्का बसलाय. तृणमूल त्यातून अद्यापही सावरू शकलेला नाही. तृणमूलच्या आमदारांची बंडखोरी, अभिषेक बॅनर्जीवरचा हल्ला, ममता बॅनर्जींच्या समोरची वाढती आव्हानं, उरले सुरले आमदार खासदार या सगळ्यांना सोबत ठेवण्यासाठी ममता प्रयत्नशील आहेत. पण दुसरीकडे तृणमूलचे आमदार आणि खासदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा आहे. उरले सुरले जर समजा जात असतील तर ते कुठे कुठे जाऊ शकतात याची वेगळी चर्चा होईल. सध्या तरी ममता यांची घराणेशाही, अभिषेक यांचा अहंकार याबाबत पक्षांतर्गत नाराजी
समोर येते. या परिस्थितीत ममता यांनी एकट्यानं पक्ष सांभाळणं त्यांना आता कठीण झालंय. वाढतं वय, व्याधी या सगळ्यामुळे त्या तशाही खंगल्या आहेत. ममता यांना काँग्रेसच्या मदतीची जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त गरज काँग्रेसला ममता यांची आहे. अल्पसंख्याक मताचं गणित आणि डाव्या पक्षातील पेच सोडवण्याच्यासाठी काँग्रेसला ममता बॅनर्जींना सोबत घेणं गरजेचं बनलंय असं विश्लेषक सांगतात. काँग्रेस पश्चिम बंगालातून बऱ्याच पूर्वी हद्दपार झाली, पण आता तरीही ती ममतांच्या कुबड्या घेऊन परत येऊ पाहतीये. ममता बॅनर्जी यांना सोबत घेणं ही काँग्रेसची राजकीय अपरिहार्यता आहे आणि काळाची गरज सुद्धा. नव्या समीकरणांच्यामुळे अल्पसंख्याक मताला आपल्याकडे वळवण्यात काँग्रेस अपयशी झाली आहे. बंगालमध्ये त्यांना त्याचा फटका बसला, पण फायदा अगदी थोडाच मिळाला. बंगालमध्ये स्थिती बळकट करायची असेल तर तृणमूलला सोबत घ्या असा विचार काँग्रेसमध्ये बळावलाय. बंगालमध्ये डावे बळकट झाले आहेत. तृणमूल आणि काँग्रेसपेक्षा फाल्टा मतदारसंघातला निकाल हेच सांगतो. डाव्यांशी संघर्ष करण्यासाठी तृणमूलची रचना काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकते असं गांधींना वाटतं. आता हे सगळं स्वीकारायचं का नाही हा केवळ आणि केवळ विषय ममता बॅनर्जींपुरता आहे. पण आपण समजून चालू की त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारलाय. जर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला तर ममता बॅनर्जींपुढे काय आव्हानं असतील ते सांगतायत राजकीय विश्लेषक सोमेन बॅनर्जी. राष्ट्रीय बैठकीमध्ये ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली आणि अभिषेक बॅनर्जी नेतृत्वाखाली टीएमसी पक्ष हे जॉईन झालेलं आहे, हे जुळलेलं आहे. ती बैठकीमध्ये बरेच दिवस नंतर त्यांचं आणि सोनिया गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख यांचं पूर्वीसारखा रिश्तेचे बागडोर परत जुळता असे दिसत आहे. ममता बॅनर्जी इथे प्रश्न आहे, ममता बॅनर्जी काँग्रेसचं जे विलयाचा प्रस्ताव आलाय काँग्रेसतर्फे ते वास्तविक करणार का? मला वाटते ह्याच्यापेक्षा चांगला आणि ह्याच्यापेक्षा बेहतर काही मौका ममता बॅनर्जीकडे राहिले नाहीये. कारण त्यांची अपशासन, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला पश्चिम बंगालमध्ये अपशासन, दुर्नीती, हिंसाचार ही जी सगळी घटना आहे त्या घटनेचा एक राजनैतिक शिल्ड म्हणजे राजनैतिक ढाल म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसकडे जाण्यापेक्षा बेहतर उपाय काही मला दिसत नाही.